66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस आणि राहुल नार्वेकरांकडून हुतात्मा चौकामध्ये अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। दिल्लीत काल रात्री गृहमंत्री अमित शहांसोबत जलमंत्री CR पाटील आणि अधिकाऱ्यांची बैठक। या बैठकीत सिंधू नदीचं पाणी अडवणं आणि कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा। पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकने तपासास सहकार्य करण्याची गरज। अमेरिकेचं मत। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती। पाकिस्तानच्या समुद्र क्षेत्रात परदेशी जहाजांना बंदी। पाक नौदलाकडून युद्धाभ्यास करण्यात येणार असल्यामुळे 2 मे पर्यंत परदेशी जहाजांना बंदी। पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी पोलिसात शाब्दिक चकमक। पश्तून पोलीस अधिकाऱ्यांचा पाक आर्मी अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद। व्हिडिओ व्हायरल। भारताच्या भीतीने पाकिस्तानकडून लष्कर ए तैयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ। पाक आर्मीच्या माजी अधिकाऱ्यांकडे सुरक्षेची जबाबदारी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। समिती नेमून हल्ल्याचा योग्य तपास व्हावा याचिकेतून मागणी। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अजित पवारांकडून 10 मिनिटांआधीच उद्घाटन। मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा उद्घाटन। मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 94 वर्षांनंतर देशात जातनिहाय जनगणना होणार। तसंच स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा। स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत। जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करावी, राहुल गांधींची प्रतिक्रिया। जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक। मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर काँग्रेसने जातनिहाय जनगणनेला सतत विरोध केला। फडणवीसांची टीका। सरकारने आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवावी। तसंच खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करावं, राहुल गांधी यांची मागणी। तानाजी सावंतांची राजकारणात अचानक एंट्री झाली, तसंच अचानक बाजूलाही गेली। त्यांना मंत्रिपद मिळालं हेच आश्चर्य। शहाजी बापूंचे तानाजी सावंतांना शाल जोडे। पश्चिम विदर्भातील काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती। काल अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशावर, तर अमरावती शहराचे तापमान 44 अंशावर। नागपूर शहरालगतच्या हिंगणा तालुक्यातील काही गावात पाण्याची टंचाई। 15 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू। नंदुरबार शहराला आजपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणी पुरवठा करणाऱ्या 2 धरणांपैकी एका धरणातील अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणी कपातीचा निर्णय। महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी देशी विदेशी 2 टन फुलांचा वापर। IPLमध्ये पंजाबचा चेन्नईवर 4 विकेट्स राखून विजय। यंदाच्या हंगामातील 8व्या पराभवासह चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात। 13 अंकांसह पंजाब पॉइंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानी।